नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:21 ते 4:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:43 ते 6:05 आणि यमगंड काळ दुपारी 12:37 ते 1:59 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युती योग करेल, रवी बरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी बुधाचा शनी शुक्राबरोबर लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या सणाचंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला बुध आणि लाभातला शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही अशुभ अनुभव समोर येऊ शकतील. थोडं अलर्ट राहणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागू शकते. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे अष्टमातला बुध आणि दशमातले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, काळजी घ्या. त्याचप्रमाणे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भातले काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशनसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित उत्तम लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. सप्तमातला बुध आणि भाग्यातल्या शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरामध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरले जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे काही चांगले आध्यात्मिक अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातला बुध आणि अष्टमातले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातला बुध आणि सप्तमातले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक देवाणघेवाणीची कामं किंवा खर्च यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र महत्त्वपूर्ण राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे चतुर्थातला बुध आणि षष्ठातला शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला तुमच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. आजच्या दिवशी छोट्या-मोठ्या कारणावरून तुमचा तोल जाऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अधिक वृद्धिंगत होतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे तृतीयातला बुध आणि पंचमातले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका. थोडीशी दगदग झाल्यासारखी जाणवेल. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. फिरणं वगैरे होईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातला रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे आजच्या दिवशी तुमचा कल राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ किंवा गुंतवणूक होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस खूपच महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ, उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातला बुध आणि द्वितीयातले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर काही चांगले इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. जरूर त्यावर काम करा. काही नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. मात्र भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातला बुध आणि तुमच्याच राशीतले शनी शुक्र हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मानसिकतेवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, कापणं, भाजणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा उद्भवू शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील.
याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभप्रदायी राहतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. भाग्याची साथसुद्धा लाभेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातला बुध आणि व्ययातले शनी शुक्र हे परस्पर लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर आजच्या दिवशी काही वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. गैरसमजामुळे काही गोष्टी टोकाच्या होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणे अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा संदर्भातल्या काही गोष्टी येणाऱ्या 2 ते 3 दिवस होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.